सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध असणारी शिराळाची नागपंचमी दिनांक 9 रोजी साजरी होते। त्या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यातील कुरळप ओझरडे येथे ही नागपंचमी साजरी केली जाते। त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सदर नागपंचमी दरम्यान जिवंत नाग सर्प पकडू नयेत, हाताळू नयेत, त्यास डांबून ठेवू नये, त्याचे प्रदर्शन करू नये, तसेच स्पर्धा भरू नयेत। याबाबत जनजागृती पथसंचलन करण्याकामी सांगली सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक सांगली नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण डॉक्टर अजित साजने सांगली, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, वनक्षेत्रपाल फिरते पथक वनपारधी प्राणीमित्र युनेश मणेर, रिटायर्ड AIF रामदास पुजारी, कुंडल वन प्रशिक्षण संजय घेरडे, वनपाल दादासो बर्गे, संजय पाटील, अक्षय शिंदे, भिवा कोळेकर, गौरव नायकवडी, सचिन कदम, पांडुरंग उगळे, संभाजी पाटील, कुरळप लोकनियुक्त सरपंच मदन शेटे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज कुरळपमध्ये परिक्षेत्र वन विभागाने शिराळा संचलन केलं। गेली 2-3 दिवस त्यांच्या मार्गदर्शन चालू आहे गावातील लोकांना। वन्यजीव प्राणी पकडणे आणि त्यांना डांबून ठेवणे हा गुन्हा आहे आणि तो गुन्हा कोणी करू नये। जरी परंपरा असली तरी परंपरेला फाटा देऊन आता जे त्याच्याविरुद्ध झालेल्या केसेस आहेत त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होणं हे बंधनकारक असतं आहे। त्यामुळं त्या परिसरातल्या लोकांनी आणि आज एक त्यांच्या पूर्ण टीमनं कुरळपमध्ये येऊन पथसंचलन करून कमीत कमी 100 त्यांचे कॅन्डिडेट होते की त्यांनी पूर्ण गावातून संचलन केलं। गावात मेसेज दिला की बाबा कोणी वन्य प्राणी किंवा नाग साप धरू नये, ते धरणं गुन्हा आहे, त्याला 3 वर्षाची शिक्षा आहे आणि 50,000 रुपये दंड आहे, तरी कोणी ते करू नये आणि गावात शांततेनं नागपंचमी पारंपरिक जी काय आहे तुमचं त्या पद्धतीनं साजरी व्हावी, फक्त वन्यजीव प्राण्यांना धरू नये म्हणून मी हे आव्हान करतो कुरळपातील सर्व ग्रामस्थांना आणि परिसरातील लोकांना, बाबा नागाची धरपकड करू नका, त्यांना डांबून ठेवू नका, जे प्राणी आहेत ते मुक्त राहू देत, ते निसर्गासाठी गरजेचे आहेत आणि ह्याचा सगळ्यांनी बोध घेऊन शांततेत नागपंचमी साजरी करावी। आज शिराळा येथील नागपंचमीच्या अनुषंगाने शिराळाच्या जवळील कुरळप तालुका वाळवा ह्या गावामध्ये वन विभाग, सांगली वन विभागाच्या वतीने वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी कुंडल येथील वन अकादमी येथील ट्रेनी RFO यांच्या वतीनं एक पथसंचलन करण्यात आलेलं आहे। पथसंचलन करण्याचा उद्देश हा आहे की जे नागपंचमीच्या निमित्तानं सापांना पकडून डांबून वगैरे ठेवलं जायचा प्रकार जो आहे त्याची स्पर्धा भरवणं वगैरे जो प्रकार होतो त्याच्याबद्दल एक जनजागृती करण्याचा हा एक आमचा ह्याच्या मागचा उद्देश आहे। तरी मी सांगली वन विभागाच्या वतीनं सर्व शिराळकरांना आणि सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की नागपंचमीच्या निमित्तानं कुणी साप नाग पकडू नये, त्यांना डांबून ठेवू नये, त्यांचा खेळ मांडू नये, त्यांचं प्रदर्शन मांडू नये। असं जर कृत्य हे करणं भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या कलमान्वये हा एक गुन्हा असून असं कृत्य केल्यावर त्यांना योग्य तो शिक्षेस 3 ते 7 वर्षाच्यापर्यंत शिक्षेस ते पात्र असतील। जर सर्व नागरिकांना या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो की असं कृत्य करताना कुणाला आढळल्यास त्यांनी वन विभागाच्या 1926 म्हणजे 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अशी मी त्यांना विनंती करतो। आभार।